नमस्कार, मी रवी बुडर. मी मुक्काम पुष्ट तालुका जवगास, जिल्हा पालघर. जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा चौक इथे पदवीधर शिक्षक आहे. आणि मला साहित्यातली कवितेतलं अंग असलेले आवड असलेला एक कवी आहे मी. तर मी ज्या ग्रामीण भागात राहतो त्या ग्रामीण भागातील आमच्या तमाम शेतकरी आदिवासी शेतकरीच्या प्रतिकात्मक असलेली एक घटक म्हणजे आम्ही शेतामध्ये राबत असताना आम्हाला विसावा करणारी एक घटक असणारी एक झोपडी आहे, त्याला म्हणतात पडाळ. आणि त्या पडाळीवर एक मी कविता सादर करतो. कवितेचं नाव आहे पडाळ. पडाळ पडाळ शेतावरती पडाळ. येस. डोंगरीचे अंगाल शेता बाजूल आमची पडाळ. डोंगरीचे अंगाल शेता बाजूल आमची पडाळ. डांबची बिचार मेढी गवता पानाची. डांबची बिचार मेढी गवता पानाची. कारवीचे कुडाची टोकर ताटेची आमची पडाळ. डोंगरीचे अंगाल शेता बाजूल आमची पडाळ. बिहा नाही वाघा नडगील वारे पानेल. अरे बिहा नाही वाघा नडगील वारे पानेल. घेन जनावरांग इचू खांदेवर आमची पडाळ. डोंगरीचे अंगाल शेता बाजूल आमची पडाळ. रवा पुरेची चव कधवा नाही घिदेल. रवा पुरेची चव कधी नाही घिदेल. कांदा भाकर घास दिसूनचे नांग आमची पडाळ. डोंगरीचे अंगाल शेता बाजूल आमची पडाळ. दिसाचे आखी शेतात पोसेंचा गाज. जेव्हा लावणीचे दिवस असतात तेव्हा मोठी माणसं शेतात असताना बारीक बारीक पोश्या पडाळीत राहत. दिसाचे आखी शेतात पोसेंचा गाज. रातचे आयाच्या गोठी गप ऐकती आमची पडाळ. आई काय सगळे झोपतात, उद्या त्या शेत लावायचं आहे, उद्या हे करायचं आहे. आई बडबडते, ह्या गोठी कोण ऐकते आमची पडाळ. रातचे आयाच्या गोठी गप ऐकते आमची पडाळ. डोंगरीचे अंगाल शेता बाजूल आमची पडाळ. पडाळीत रात्रीची वेळ झाली. बत्ती विझ वारेनी आधेर बुडूक. कारण वारा ये नाही का पडाळीत. अरे बत्ती विझ वारेनी आधेर बुडूक. अथ उजेड पडाय सपन नांग आमची पडाळ. अथ उजेड पडाय सपन नांग आमची पडाळ. डोंगरीचे अंगाल शेता बाजूल आमची पडाळ.